नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवनंदा ज्ञानेश्वर शिरसाट, बजाज रोड मनपा माध्यमिक हिंदी शाळेची शिक्षिका आहे. आज आपण विषय मराठी यातील मराठी व्याकरणाचा भाग म्हणजे शब्दांच्या जाती हा टॉपिक शिकणार आहोत. शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकार पडतात, एक विकारी शब्द आणि अविकारी शब्द. विकारी शब्द म्हणजे नाम लिंग यानुसार बदलते आणि अविकारी म्हणजे यामध्ये नाम लिंग यानुसार बदल होत नाही. तर आपल्याला आज जे आहे ते विकारी शब्द पाहायचे आहेत. विकारी शब्दामध्ये सर्वप्रथम येते नाम, 2 नंबरला येते सर्वनाम, 3 नंबरला येते विशेषण आणि 4 नंबरला येते क्रियापद. तर सर्वप्रथम आपल्याला मराठी व्याकरणातील नाम व नामाचे प्रकार हा पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे. सर्वप्रथम तुम्ही समजून घ्यायचं की नाम म्हणजे काय. नामालाच आपण हिंदीमध्ये संज्ञा असे म्हणतो. ठीक आहे. तर नामाची व्याख्या आपल्याला प्रथम पाहायची आहे. नाम म्हणजे व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. म्हणजेच हिंदीमध्ये समजा व्यक्ती, किसी भी व्यक्ति का नाम, स्थल को दिया गया नाम या वस्तु को दिया गया नाम, या काल्पनिक वस्तु जो हमें आंखों को दिखाई नहीं देती, कल्पना की जाती है, ऐसी वस्तुओं को या दिया हुआ जो नाम रहता है उसको बोलते हैं, मराठी में नाम बोलते हैं, हिंदी में संज्ञा बोलते हैं. तर आपल्याला काही उदाहरणं पाहायचे आहेत. बघा, नामाचे उदाहरण मंगेश. मंगेश हे एका व्यक्तीचे नाव आहे, म्हणजे मुलाचे नाव आहे मंगेश. ठीक आहे. दुसरे जे उदाहरण आहे वाघ. वाघ कशाचे नाव आहे? प्राण्याचे नाव आहे. तिसरा जो आहे पेढा. पेढा म्हणजे एका पदार्थाचं नाव आहे. नंतर भाऊ. भाऊ हे आपण कोणाला म्हणतो? आपला जो भाऊ असतो, ठीक आहे, ब्रदर, जो हम लोग बोलते हैं ब्रदर, उसको भाऊ. तो भाऊ हे एक नाव आहे. नंतर गोदावरी. गोदावरी एक हे नदीचे नाव आहे. नंतर कान. कान हे आपल्या शरीरातील अवयवाचे नाव आहे. त्यानंतर विकास. विकास हे मुलाचे नाव आहे. चेंडू. चेंडू एका म्हणजे खेळातील आपण एक साहित्य जे वापरतो चेंडू, त्याचे नाव आहे. नंतर जे आहे पर्वत. पर्वत एक पहाड़ का नाम है, इत्यादी. म्हणजे हे जे वेगवेगळ्या वस्तूला किंवा व्यक्तीला किंवा किसी स्थल को जो नाम दिया जाता है उसको ही बोलते हैं नाम. ठीक है. हिंदी में तुम लोग संज्ञा बोलते हो. तो ये इस प्रकार के उदाहरण है. त्यानंतर नामाचे काही प्रकार पडतात. सर्वप्रथम पहिला जो प्रकार आहे नामाचं, सामान्य नाम. मतलब नाम का जो पहला जो प्रकार है उसको बोलते हैं सामान्य नाम. दूसरा है विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. तर हे जे नामाचे प्रकार आहेत, नामाच्या प्रकारामध्ये सर्वप्रथम आपल्याला सामान्य नाम. आता जे मी उदाहरणे यापूर्वी जे उदाहरणं दाखवले त्यामध्ये सर्व प्रकारचे उदाहरण होते. तर यानंतर आपण कोणते जे नाव आहे कोणत्या प्रकारामध्ये येते हे आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे पहिले जे आहे सामान्य नाम. तर आपण पहिले सामान्य नाम कोणतं असतं, नंतर त्यानंतर विशेष नाम कोणतं असतं आणि भाववाचक नाम कोणतं असतं हे आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पहिला प्रकार पाहूया, सामान्य नाम. नामातील पहिला प्रकार बघा, सामान्य नाम. काही खालील वाक्य वाचा व रंगवलेल्या शब्दाकडे लक्ष द्या. जो येलो कलर में आपको जो दिखाई दे रहा है शब्द, उसकी तरफ आपको फोकस करना है. जे पहिलं उदाहरण आहे, मेघना सुंदर मुलगी आहे. मेघना सुंदर मुलगी आहे. तर आपल्याला येलो कलर में जो दिख रहा है, पीले कलर में जो दिख रहा है मुलगी, या शब्दाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. मतलब इस शब्द की तरफ ज्यादा ध्यान देना है. दूसरा जो उदाहरण है, गोदावरी नदी खळखळ वाहते. जे पहिलं उदाहरण आहे, मेघना सुंदर मुलगी आहे, यामध्ये जे मुलगी शब्द आहे तो सामान्य नाम आहे. ठीक आहे. आणि तो म्हणून येलो कलर मध्ये आपल्याला अधोरेखित केलेला आहे की आपल्याला समजण्यासाठी. हे जे सामान्य नामाचं मुलगी, आता मुलगी सामान्य नाम कसं आहे, कारण मुलीमध्ये जे आहे, मुलगी हे बऱ्याच मुली असतात, मेघना, परत नीता, सुनीता, ऐसे अलग अलग नाम रहते. तो जो मुलगी शब्द आहे, मुलगी हे एका जातीतील शब्द आहे. त्यामध्ये मुली अनेक प्रकारच्या मुली असतात, अलग अलग नावाच्या मुली असतात. मतलब अलग अलग नाम की लड़कियां रहती है. ठीक है. तो मुलगी हे जे आहे सामान्य नाम आहे. म्हणजे
एकाच जातीचे जेव्हा शब्द येतात तेव्हा त्याला सामान्य नाम असं म्हणतात. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये मेघना सुंदर मुलगी आहे, तो मुलगी हा शब्द काय झाला, सामान्य नाम झाला. आता जो दुसरं उदाहरण आहे, गोदावरी नदी खळखळ वाहते. आता जे नदी शब्दाला अधोरेखित केलेला है, मतलब नदी शब्द को अंडरलाइन किया हुआ है, येलो कलर में दिखा है। अभी नदी जो है, नदी ये सामान्य नाम में आती है, क्योंकि नदियों में अनेक प्रकार की नदियां है, जैसे गोदावरी, नर्मदा, कावेरी, अलग अलग प्रकार के नाम की नदियां है। तो नदी ये उसमें एक जात का प्रकार है, तो इसलिए एक ही जात के जो शब्द आते हैं उसको बोलते हैं सामान्य नाम. म्हणजे नदीमध्ये अनेक नद्या येतात, जेव्हा सेपरेटली नाव येतं गोदावरी, नर्मदा, कावेरी, तेव्हा तो जेव्हा नाव येतं, नावला जर अधोरेखित केलेलं असेल तर ते येतं आपल्या विशेष नाममध्ये. परंतु इथं नदीला अंडरलाईन केलेलं आहे. म्हणजे नदी कोणती आली, सामान्य नाममध्ये नदी येते, कारण नदियामध्ये नदियों में अनेक नाम की नदी आती है. ठीक है, तो नदी ये जो शब्द है वो सामान्य नाम में आता है. तिसरा जो है, नाशिक हे प्रसिद्ध शहर आहे. आता जो शहर शब्दाला अधोरेखित केलेला आहे, मतलब शहर शब्द को जो येलो कलर में दिखाया गया है कि शहर में अनेक प्रकार के शहर है, नासिक, मुंबई, कोल्हापुर, नागपुर, इस प्रकार के. ठीक है, तो ये जो शहर है ये एक जात में आता है. ठीक है, जहाँ एक ही जात के शब्द आते हैं तो वो सामान्य नाम में उसको दिखाया जाता है. तो शहर ये शब्द क्या है, सामान्य नाम है. नेक्स्ट, अभी सामान्य नाम की आपको परिभाषा समजाती हूँ. म्हणजे सामान्य नाम म्हणजे सामान्य नाम कशाला म्हणतात, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यामधील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. मतलब जैसे मैंने अभी समझाया कि उदाहरण में मुलगी शब्द आया था, मुलीमध्ये अनेक प्रकारच्या अनेक नावाच्या मुली येतात, म्हणजे एकाच जातीच्या असतात. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना, एक ही जात के सभी वस्तुओं को जब उसकी समानता के कारण, सारखेपणामुळे म्हणजे समानता के कारण किंवा समान गुणधर्म के कारण जो उसको नाम दिया जाता है उसको ही सामान्य नाम असे म्हणतात. मतलब त्याला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजे परिभाषा परत एकदा मी परिभाषा सांगते किंवा व्याख्या सांगते. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यामधील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. फिर से मैं आपको एक बार हिंदी में एक्सप्लेन करती हूँ. एक ही जात के सभी वस्तुओं को उसके समानता के कारण या समान गुणधर्म के कारण जो नाम दिया जाता है उसको बोलते हैं सामान्य नाम. तो ये सामान्य नाम की परिभाषा हुई. सामान्य नाम के और हम लोग कुछ उदाहरण देखते हैं. जैसे कि सामान्य नाम का पहला उदाहरण है, देखो, झाड़. अभी झाड़ में अनेक प्रकार के झाड़ होते, नीम का झाड़, ठीक है, जैसे फल के भी झाड़ होते अलग अलग. ठीक है, तो इसमें झाड़ में अनेक प्रकार के झाड़ आते, फल के झाड़, फूल के झाड़. ठीक है, तो ये जो झाड़ शब्द है वो सामान्य नाम में आता है. अगर किसी यहाँ पे निश्चित एक झाड़ का नाम दिया रहता तो वो अगर नीम का झाड़, ऐसे नीम का झाड़ आया होता तो वो नीम क्या होता, विशेष नाम में जाता. लेकिन यहाँ पे खाली झाड़ शब्द का उल्लेख किया गया है. झाड़ मतलब वृक्ष, हिंदी में आप लोग क्या बोलते हैं, वृक्ष या पेड़. ठीक है. सेकंड जो है मुलगा, जैसे हम लोगों ने पहले उदाहरण में हम लोगों ने देखा कि मेघना ही सुंदर मुलगी आहे, तर मुलगी होतं त्यामध्ये. इथे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे मुलगा. मुलगा म्हणजे मुलामध्ये पण अनेक नावाचे मुलं असतात. ठीक आहे, श्याम, राम, गणेश. ठीक आहे, तर हे मुलगा जे शब्द आहे त्यामध्ये सामान्य नाम मध्ये मोडतो. 3 नंबरचा आपण नदी. नदी याविषयी आपण पहिल्या उदाहरणामध्ये माहिती घेतलेली आहे की नदीमध्ये अनेक प्रकारच्या नद्या येतात. ओके. आता पर्वत शब्द बघा. पर्वत जे शब्द आहे सामान्य नाम मोडतो, सामान्य नामामध्ये मोडतो. परंतु अगर आपल्याला एका म्हणजे निश्चित पर्वताचं नाव घेतलं असतं, जसं हिमालय पर्वत, तर हिमालय पर्वताचं जर नाव घेतलं असतं तर आपल्याला काय आलं असतं, इथे विशेष नामामध्ये गेलं असतं, कारण ते एका निश्चित पर्वताचं नाव दिलेलं आहे. परंतु इथं आपल्याला फक्त पर्वत हा शब्द दिलेला आहे. म्हणजे पर्वत शब्द का उल्लेख किया गया है, इसलिए सामान्य नाम में आता है. किसी निश्चित पर्वत का नाम दिया रहता तो किसमें आता, विशेष नाम में आता. उसके बाद शहर. शहर के बारे में मैंने आपको पहले ही बताया कि शहर जो है इसमें अनेक प्रकार के शहर आते हैं. तो ये जो शहर शब्द है वो सामान्य नाम में आता है. किसी एक विशेष शहर का नाम रहता है कि जैसे मुंबई. मुंबई हे खूप मोठे शहर आहे. जर मुंबई नाव आले असते तर विशेष नामामध्ये मोडले असते, परंतु इथं फक्त शहराचा उल्लेख केलेला आहे. शहर मतलब सिटी. तर शहरामध्ये अनेक प्रकारचे शहर येतात, म्हणून हे जे शहर आहे ते सामान्य नाममध्ये मोडतं. त्यामध्ये नंतरचं उदाहरण आहे चित्र. चित्रामध्ये अनेक प्रकारचे चित्र असतात. ठीक आहे,
कारण चित्र हे एक नाव आहे. चित्रामध्ये आपण अनेक प्रकारचे चित्र काढू शकता, जसे काल्पनिक चित्र, नंतर निसर्ग चित्र, ठीक आहे. तर चित्रामध्ये अनेक प्रकारचे चित्र येतात, म्हणून हे चित्र जो शब्द आहे सामान्य नामामध्ये मोडतो. त्यानंतर इमारत. इमारत हा पण म्हणजे सामान्य नाम आहे. इमारतीला अनेक प्रकारचे नावं दिलेले असतात, ठीक आहे. इमारतीला आपण वेगवेगळ्या प्रकारचे नावं देतो. तर जेव्हा सेपरेट एक नाव आलेलं असतं तेव्हा ते विशेष नामामध्ये मोडतं, परंतु इमारत हे शब्द सामान्य नामात मोडतो, कारण इमारतीमध्ये अनेक प्रकारच्या इमारती असतात. आणि इत्यादी. इत्यादी म्हणजे असे खूप सारे उदाहरणं आपल्याला सामान्य नामात पाहायला भेटतील. त्यानंतर आपल्याला नामातील जो दुसरा प्रकार आहे विशेष नाम. तर विशेष नामाविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. वाक्य वाचा व पिवळ्या रंगातील शब्दाकडे लक्ष द्या. यामध्ये जे पिवळ्या मतलब पीले रंग को जो शब्द पीले रंग में दिखाया गया उसकी तरफ ज्यादा फोकस करना है. मेघना सुंदर मुलगी आहे. आता यामध्ये मेघना आहे. जसं आपण उदाहरण सेम आहेत, फक्त आपल्याला तिथे वेगळ्या कलर मध्ये दाखवलं होतं सामान्य नामामध्ये, इथे वेगळं दाखवले. तिथे काय होतं, मेघना सुंदर मुलगी आहे, त्या सामान्य नामात आपल्याला मुलगीला अंडरलाईन केलं होतं, परंतु या वाक्यामध्ये मेघना या शब्दाला पीले रंग में दिखाया गया है, ठीक है. तर म्हणजे मेघना, मेघना ही काय आहे, एका विशिष्ट मुलीचं नाव आहे, मतलब एका निश्चित लड़की का नाम है तो मेघना, तो ये मेघना विशेष नाम में जाता है. दूसरा उदाहरण बघा, गोदावरी नदी खळखळ वाहते. आता यहाँ पे गोदावरी, गोदावरी एक विशिष्ट नदी का नाम है, ठीक आहे. गोदावरी एक विशिष्ट नदीचं नाव आहे, म्हणून गोदावरी हे विशेष नामामध्ये मोडतं. जो तिसरा उदाहरण आहे, नाशिक हे प्रसिद्ध शहर आहे. नाशिक, आता हे नाशिक एका निश्चित शहराचं नाव आहे, ठीक है. नासिक ये विशिष्ट शहर का नाम है, इसलिए नासिक यहाँ पे विशेष नाम में आ रहा है. तर हे होते विशेष नामाचे उदाहरण. आता आपण उदाहरणावरून व्याख्या तयार करूया बघा. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. म्हणजे जिस नाम से जाति का बोध न होकर, मतलब जात न मालूम होकर त्या जातीतील एका विशिष्ट, उस जात में से एक विशिष्ट व्यक्ति का नाम हमारे सामने आता है, या विशिष्ट प्राणी का नाम आता है, या किसी वस्तु का निश्चित नाम हमें मालूम होता है, तब उसको बोलते हैं विशेष नाम. जसे उदाहरण बघा, मेघना. मेघना हे काय आहे, एका विशिष्ट मुलीचं नाव आहे. नंतर आदित्य, आदित्य एका विशिष्ट म्हणजे एक ही लड़के का नाम है आदित्य. उसके बाद नाशिक, नाशिक हे काय आहे, एका शहराचे नाव आहे, मतलब एक निश्चित शहर का नाम यहाँ पे बताया गया है. नंतर मुंबई, मुंबई हे पण एका शहराचे नाव आहे. त्यानंतर आहे भारत, भारत हे एका देशाचे नाव आहे. मतलब जेव्हा देश शब्द असेल तेव्हा देश सामान्य नामात जातो, परंतु एका देशाचे विशिष्ट नाव असेल तेव्हा तो कशात येतो, विशेष नामामध्ये. तर भारत एका देशाचे नाव आहे, विशिष्ट देश का नाम है, ठीक है. तो इसलिए भारत किसमें आता है, विशेष नाम में आता है. तर आपण हे विशेष नामाचे उदाहरण पाहिलेले आहेत. त्यानंतर जो तिसरा प्रकार येतो तो आहे भाववाचक नाम. तिसरा प्रकार आहे कोणता, भाववाचक नाम. वाक्य वाचा व लाल रंगातील शब्दांकडे लक्ष द्या. आता जे भाववाचक नाम आहे त्यावर थोडंसं लक्ष द्या. जे लाल कलर मध्ये दाखवलेला आहे, मतलब जो लाल रंग में शब्द दिखाया गया उसकी तरफ ज्यादा आपको ध्यान देना है. मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहित आहे. मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहित आहे. मोठेपणा मतलब हिंदी में तुम लोग बोलते बड़प्पन, ठीक है. तर मेघना का जो बड़प्पन है सभी को मालूम है, याचा अर्थ होतो. तर मेघनाचा मोठेपणा, मोठेपणा काय आहे, तिच्यातला एक गुण आहे, ठीक आहे. म्हणजे भाववाचक नामामध्ये गुण दर्शवला जातो, ठीक आहे. तर हा जो गुण असतो, गुण ज्या शब्दामुळे दर्शवला जातो त्या शब्दाला भाववाचक नाम म्हणतात. म्हणजे मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहित आहे. तर जो मोठेपणा शब्द आहे त्या मेघनामधील काय करतो, एक गुण आपल्याला दाखवत आहे, एक गुण स्पष्ट करत आहे, ठीक आहे. जो दुसरा उदाहरण, नाशिक शहरात भव्यता आहे. भव्यता, भव्यता मतलब बहुत बड़ा शहर है. नासिक शहरात भव्यता आहे, संपन्नता आहे, ठीक है. तर ये भव्यता जो शब्द है नासिक शहर के बारे में हमें क्या बता रहा है, उसका गुण बता रहा है, उसके मतलब क्या विशिष्ट है, नासिक शहर में क्या प्रसिद्ध है उसके बारे में वो भव्यता, उसका जो उसका आकार है या भव्यता है, संपन्नता है, उसके बारे में हमें बता रहा है. इसलिए जो भव्यता है नासिक शहर के बारे में बता रहा है. तो भव्यता ये क्या हुआ, भाववाचक नाम हुआ. तिसरा जो उदाहरण है, गोदावरी नदीचे सौंदर्य आम्ही जाणतो.
आता जो सौंदर्य शब्द है ते काय दाखवत आहे, गोदावरी नदीची आपल्याला सुंदरता दाखवत आहे, सौंदर्य दिखा रहा है. तो सुंदर, ये सौंदर्य ये शब्द क्या बता रहा है हमें, गोदावरी नदी का गुण बता रहा है. तर सौंदर्य शब्द हे काय झाला, भाववाचक नाम झाला. आता भाववाचक नामाची आपण व्याख्या पाहूया. भाववाचक नाम की हम लोग अभी परिभाषा देखेंगे. भाववाचक नाम, आता उदाहरणावरून आपल्याला परिभाषा कशी बनवता येईल. ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण, धर्म किंवा जात याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. म्हणजे बघा, आपण उदाहरणामध्ये कसं पाहिलं, ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील, म्हणजे जिस नाम से वस्तु या प्राणियों के अंदर के गुण बताता है, उसका धर्म बताता है या जात बताता है, तो उसको बोलते हैं भाववाचक नाम. ओके. दूसरा उदाहरण देखो, चांगुलपना. चांगुलपना मतलब उस व्यक्ति के अंदर की अच्छाई. चांगुलपना ही शब्द काय सांगतो, उस व्यक्ति के अंदर जो अच्छाई है, उस अच्छाई के बारे में ये शब्द हमें जानकारी देता है. उसके बाद चपड़ाई. चपड़ाई मतलब चंचलता. उस व्यक्ति की वो गुण बता रहा है कि वो किस प्रकार चंचल है. तीसरा है मोटेपना. मोटेपना मतलब मैंने बताया बड़प्पन. उसके बाद है नम्रता. नम्रता मतलब प्यार से बोलने की जो कला है, नम्रता से बात करना. तो नम्रता ये प्यार से बोलने की, वो नम्रता एक शब्द क्या बता रहा है, उसके अंदर का, उस व्यक्ति के अंदर का गुण बता रहा है. उसके बाद लबाड़ी. लबाड़ी मतलब झूठ बोलना. ये भी एक गुण ही है लेकिन वो खराब गुण है. ठीक है. तो ये जो लबाड़ी है मतलब झूठ बोलना, ये भी उसके अंदर का गुण बता रहा है लेकिन वो खराब गुण बता रहा है. उसके बाद भव्यता. भव्यता ये भी किसी शहर के बारे में, तो उसका भव्यता बताता है. उसके बाद संपन्नता. संपन्नता मतलब श्रीमंती या अमीरी जो बताता है, वो किस प्रकार कौन सा भी देश संपन्न है, अमीर है, उसके बारे में हमें उसके अंदर का, उस शहर के बारे का गुणधर्म बताता है. मानुषकी. मानुषकी मतलब जो हम लोग मनुष्य धर्म निभाते हैं या अच्छाई दिखाते हैं, तो वो मानुषकी भी एक हमारे व्यक्ति के अंदर का गुण है. सौंदर्य. सौंदर्य यानी किसी व्यक्ति, शहर के बारे में या वस्तु के बारे में उसकी सुंदरता दर्शाता है, तब वो भाववाचक नाम में आता है. इत्यादी म्हणजे अशा अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला भाववाचक नामात दाखवता येतात. दुसरा जे व्याकरणातील शब्दांच्या जातीमधील जे नामानंतर दुसरा विकारी शब्द येतो किंवा दुसरा प्रकार येतो, त्याच्यामध्ये आहे सर्वनाम. तर आपल्याला यामध्ये सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार पाहायचे आहेत की सर्वनाम कशाला म्हणतात. आता बघा, यामध्ये मी 4 ओळीचा एक पॅराग्राफ तुम्हाला तुमच्या समोर दिलेला आहे, ते मी पहिले वाचते. गणेश हा इयत्ता 4थी मध्ये शिकतो. गणेशने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. गणेशचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. गणेशला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. गणेशचे कौतुक सर्वांनी केले. यामध्ये बघा, गणेश हा जो शब्द आहे यामध्ये पुन्हा पुन्हा आलेला आहे. गणेश हा इयत्ता 4थी मध्ये शिकतो. गणेशने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. गणेशचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. गणेशला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. गणेशचे कौतुक सर्वांनी केले. म्हणजे हा जो गणेश शब्द आहे यामध्ये पुन्हा पुन्हा म्हणजे याची पुनरावृत्ती झालेली आहे. आता दुसरा आपल्याला पॅराग्राफ बघायचा आहे, तोच पॅराग्राफ आहे परंतु यामध्ये काही चेंजेस आहे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे. सर्वनाम. गणेश हा इयत्ता 4थी मध्ये शिकतो. त्याने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. त्याचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. त्याला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. त्याचे कौतुक सर्वांनी केले. यामध्ये काय चेंजेस केलेला आहे, अपन जे गणेश शब्द होता, तो गणेश शब्द पुनः पुनः येत होता, उसकी पुनरावृत्ति बार बार हो रही थी, इसलिए हम लोगों ने गणेश शब्द को चेंज करके उसकी जगह दूसरा शब्द डाला है. म्हणजे बघा, पहिल्या सेंटेन्स मध्ये बघा, गणेश हा इयत्ता 4थी मध्ये शिकतो, यामध्ये आपण काही चेंजेस केलेला नाही. दुसऱ्यामध्ये बघा, त्याने यामध्ये इथे त्याने शब्दाच्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय होतं, गणेश होतं. गणेशने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. तर गणेशने आपण पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, मतलब गणेश शब्द बार बार आ रहा था, ये पढ़ने में अच्छा नहीं लग रहा था, तो इसलिए हम लोगों ने गणेश की जगह पे त्याने हा शब्द त्या जागी ठेवला. त्यानंतर बघा, त्याने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. नंतर तिसरं सेंटेन्स आहे, त्याचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. इथे पण त्याचा या शब्दापूर्वी पहिल्या पॅराग्राफ मध्ये होता गणेशचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. तर आपण गणेश इथे पण बदललेला आहे, त्याच्या जागी ठेवलेला आहे त्याचा.
त्याच्यानंतर बघा त्याला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. तर इथे पण आपण गणेश शब्दाच्या जागी त्याला हा शब्द घेतलेला आहे. म्हणजे गणेशला. त्याला म्हणजे कोण? गणेशला. गणेशला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. नंतर त्याचे कौतुक सर्वांनी केले. म्हणजे कोणाचे कौतुक केले? गणेशचे कौतुक केले. तर गणेशच्या जागी गणेशची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण गणेश या शब्दाच्या जागी त्याने, त्याचा, त्याला किंवा त्याचे हे शब्द त्याच्या जागी ठेवलेले आहेत. म्हणजेच या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. आता सर्वनामाची आपल्याला परिभाषा पाहिजे आहे. जे शब्द नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे बघा, नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे गणेश हा शब्द वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा येत होता, पुनरुच्चार होत होता. तर ते पुनरुच्चार टाळण्यासाठी, उसकी पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण काय केलेलं? त्या शब्दाच्या जागी काही सर्वनामाचा उपयोग केला. म्हणजे सर्वनामाची व्याख्या कशी होते? ज्या शब्द नामाच्या जागी ज्या शब्दाचा आपण उपयोग करतो किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण नामाच्या जागी ज्या शब्दांचा उपयोग करतो त्याला सामान्य नाम असं म्हणतात. उदाहरण बघा, मी, हा, तू, कोण, त्याचा, त्याला असे अनेक प्रकारचे उदाहरण आपण सर्वनामात येतात. म्हणजे सर्वनामाची व्याख्या तुम्हाला कशी लक्षात ठेवायची आहे? नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी किंवा नामाची पुनरावृत्ती, नाम की पुनरावृत्ती टाळने के लिए या उसको बार बार पुनरावृत्ति हो रही थी, ये हमें नहीं दिखाना है। उसके लिए क्या करना है? उसकी जगह पे किसी सर्वनाम का उपयोग करना है, तो उसको बोलते हैं सर्वनामाचे एकूण प्रकार. यामध्ये सर्वनामाचे प्रकार आहेत. तर सर्वनामाचे प्रकार एकूण 6 आहेत. त्यामध्ये जो पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम, तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम, चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. तर एकूण सर्वनामाचे 6 प्रकार आहे, एवढे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, जो तिसरा आपल्याला व्याकरणातील तिसरा जो विकारी शब्दांचा प्रकार पाहायचा आहे, विशेषण. आता विशेषण कशाला म्हणतात? बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. जसं उदाहरण बघा, मेघना सुंदर मुलगी आहे. मेघना सुंदर मुलगी आहे. तर यामध्ये सुंदर शब्दाला आपल्याला अधोरेखित केलेला आहे किंवा सुंदर शब्द आपल्याला लाल अक्षरात दाखवलेला आहे. तर म्हणजे सुंदर शब्द काय आहे? मेघनाबद्दल अधिक माहिती सांगत आहे. म्हणजे नामाबद्दल जेव्हा अधिक माहिती सांगली जाते किंवा विशेष माहिती आपल्याला सांगली जाते त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजे मेघना सुंदर मुलगी आहे. तर सुंदर हे काय आहे? तिच्यातला गुण आहे. मेघनाबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगत आहे किंवा विशेष माहिती सांगत आहे, म्हणून हा सुंदर शब्द काय आहे? विशेषण आहे. वरील वाक्यात मुलगीबद्दल विशेष माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे मेघनाबद्दल सुंदर हा शब्द काय देतो? आपल्याला विशेष माहिती देतो. म्हणून मुलगी काय आहे? हा शब्द आहे. ठीक आहे, विशेषण आहे. तर बघा, यामध्ये विशेषणाचे काही प्रकार आहेत. विशेषणाचे एकूण 6 प्रकार आहेत. पहिला विशेषणाचा प्रकार आहे गुण विशेषण. ठीक आहे, म्हणजे गुण विशेषणामध्ये काय दाखवले जाते? त्याचे गुण दाखवले जाते. ठीक आहे. दुसरा विशेषणाचा प्रकार आहे संख्या विशेषण. संख्या विशेषणामध्ये एखादी संख्या दर्शवली जाते. ठीक आहे. तिसरा जो प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. चौथा प्रकार आहे नामसाधित विशेषण. पाचवा प्रकार आहे धातू साधित विशेषण आणि सहावा प्रकार आहे अवयव साधित विशेषण. तर आपल्याला फक्त प्रथम तुम्हाला विशेषण कशाला म्हणतात यावर जास्त फोकस करायचा आहे. विशेषण म्हणजे काय आहे? विशेषण काय करतो? आपल्याला एका विशेष व्यक्तीबद्दल माहिती देतं, विशिष्ट माहिती देतं किंवा अधिक जानकारी. विशेषण हे हमें उस व्यक्ति के बारे में, उस प्राणी के बारे में हमें अधिक जानकारी बताता है, तो उसको बोलते हैं विशेषण. हा तिसरा प्रकार होता.
आता जो चौथा प्रकार आहे क्रियापद. आता क्रियापद कशाला म्हणतात? तर क्रियापद आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे वाक्यात जर क्रियापद नसेल तर वाक्य पूर्णच होत नाही, वाक्याचा शेवटच होत नाही. तर वाक्याचा शेवट ज्या शब्दाने होतो किंवा वाक्याला अर्थ प्राप्त होतो त्या शब्दाला, त्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे हा क्रियापदामुळे काय होते, वाक्याला अर्थ प्राप्त होतो, वाक्य आपल्याला पूर्ण झाले असे कळते, तेव्हा त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरण बघा, गणेश अभ्यास करतो. आता गणेश अभ्यास, जर करतो हा शब्द नसेल, करतो आपल्याला काय दिलेला आहे, येलो कलर मध्ये दाखवलेला आहे, करतो अंडरलाईन केलेला आहे. ठीक आहे, गणेश अभ्यास करतो. तर करतो जर शब्द नसेल तर एवढंच असेल, गणेश अभ्यास. आता गणेश काय करतो, अभ्यास. करतो शब्द नसेल तर वाक्याला अर्थ प्राप्ती होत नाही किंवा वाक्य पूर्ण होत नाही. जेव्हा करतो शब्द येतो तेव्हा वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो की गणेश काय करत आहे, गणेश अभ्यास करत आहे. गणेश अभ्यास करतो, तो करतो हा शब्द या वाक्यातील काय झालेले आहे, क्रियापद झालेले आहे. आता जे दुसरं आहे बघा, स्वरा पुस्तक वाचते. स्वरा पुस्तक वाचते. तर या वाक्यामध्ये स्वरा काय करत आहे, पुस्तक वाचत आहे. म्हणजे वाचण्याची क्रिया इथे चालू आहे. ज्या क्रियावाचक शब्दामुळे त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे स्वरा पुस्तक वाचते. तर हे क्रियापद होतं. म्हणजे क्रियापदाचा अर्थ परत एकदा मी सांगते बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे यामध्ये क्रियापदामुळे काय होते, वाक्याला अर्थ प्राप्ती होते, वाक्य पूर्ण होते, म्हणून वाक्याला काय म्हणतात, या शब्दाला क्रिया शब्द असे म्हणतात. आता इथे विकारित शब्दाचे चारही प्रकार आपण पाहिलेले आहेत. परत एकदा मी तुम्हाला पहिलेपासून रिपीट करते. बघा, शब्दांच्या जातीमधील आपण विकारी शब्द, आज आपण फक्त विकारी शब्द पाहणार आहोत. विकारी शब्दामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या चार प्रकार पाहिलेले आहेत. सामान्य नामाची उदाहरणे पहा. मेघना सुंदर मुलगी आहे. तर मुलगी हा शब्द काय आहे, सामान्य नाम आहे. म्हणजे मुली, ते अनेक प्रकारच्या मुली असतात. ठीक आहे, तर मुलगी हे काय आहे, सामान्य नाम आहे. दुसरं उदाहरण पहा, गोदावरी नदी खळखळ वाहते. तर नदी हा शब्द काय आहे, सामान्य नाम आहे, कारण नदीमध्ये अनेक प्रकारच्या नद्या येतात. तिसरं उदाहरण आहे, नाशिक हे प्रसिद्ध शहर आहे. तर शहर हा शब्द काय आहे, शहरामध्ये अनेक प्रकारची शहर येतात, तर शहर सामान्य नाम मध्ये मोडतो. आता सामान्य नामाची व्याख्या, परिभाषा. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यामधील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या सभी वस्तुओं को उसकी समानता के कारण, उसके समान गुणधर्म के कारण जो नाम दिया जाता है उसको सामान्य नाम ऐसा कहते हैं. सामान्य नामाची उदाहरणे पहा. उदाहरण, झाड, मुलगा, नदी, पर्वत, शहर, चित्र, इमारत इत्यादी. तर हे अनेक प्रकारची सामान्य नाम आहे. झाडामध्ये अनेक प्रकारची झाडे येतात, फलांची, फुलांची. ठीक आहे, मुलगामध्ये यामध्ये मुलगामध्ये अनेक नावांची मुलं असतात, गणेश, रमेश, श्याम, सिद्धांत. ठीक आहे,
नदीमध्ये बी अनेक प्रकारच्या नदी असतात. नर्मदा, कावेरी, गोदावरी, कृष्णा, यमुना. ठीक आहे. अशा अनेक प्रकारच्या नदी या शब्दामध्ये येतात. पर्वतामध्ये पण अनेक प्रकारचे पहाड़ आते. हिमालय, अरावली, ठीक आहे, नीलगिरी, अशा अनेक प्रकारची नावे त्यामध्ये पर्वतात येतात. शहर तो आपको पता है. शहरामध्ये अनेक प्रकारचे मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, औरंगाबाद. ठीक आहे. चित्रामध्ये बी अनेक प्रकारचे चित्र असतात. काल्पनिक चित्र, निसर्ग चित्र. ठीक आहे. इमारत याच्यामध्ये बी अनेक प्रकारच्या इमारती असतात. मोठ्या, छोट्या, वेगवेगळ्या नावाच्या. ठीक आहे, इत्यादी. तर हे सगळे सामान्य नावाचे उदाहरण होते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे एका विशिष्ट नाव असतं, एका विशिष्ट व्यक्तीचं नाव असतं, किंवा एखाद्या विशिष्ट प्राण्याचं नाव असतं, किंवा एखाद्या विशिष्ट शहराचं नाव असतं. बघा, पहिलं उदाहरण आहे मेघना सुंदर मुलगी आहे. यामध्ये मेघना हे एक विशिष्ट मुलगी आहे, एका विशिष्ट मुलीचं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर गोदावरी एका विशिष्ट नदीचं नाव आहे. गोदावरी नदी खळखळ वाहते, म्हणजे एका निश्चित नदीचं आपल्याला नाव इथे सांगितलेलं आहे. म्हणजे चौथा आहे नाशिक हे प्रसिद्ध शहर है. नासिक एक शहर का नाम है, निश्चित शहर का नाम है, इसलिए नासिक ये विशेष नाम में आता है. आता विशेष नामाची व्याख्या. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. आता आपण पहिले उदाहरण पाहिलेली आहेत. जसे की मेघना एका विशिष्ट मुलीचं नाव आहे. आदित्य एका विशिष्ट मुलाचं नाव आहे. त्यानंतर नाशिक एका निश्चित शहराचं नाव आहे. मुंबई हे पण एका निश्चित शहराचं नाव आहे. आणि त्यानंतर भारत हे एका विशिष्ट देशाचं नाव आहे. म्हणून हे सगळे उदाहरण कशाचे आहेत? विशेष नामाचे आहेत. ये सभी उदाहरण विशेष नाम में आता है. त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. पहिलं उदाहरण बघा, मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहित आहे. मेघनाचा मोठेपणा म्हणजे मोठेपणा यानी बड़प्पन. मेघना के अंदर का ये बड़प्पन जो उसका गुण बताता है. मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहिती आहे. तर मोठेपणा हा शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. दुसरं उदाहरण पहा, नाशिक शहरात भव्यता आहे. भव्यता हा शब्द काय करतो? नाशिक शहराची गुण दाखवतो, त्याचा गुण दर्शवतो. म्हणून भव्यता हा शब्द भाववाचक नामात मोडतो. गोदावरी नदीचे सौंदर्य आम्ही जाणतो. गोदावरी नदीचे सौंदर्य हे काय? गोदावरी नदीचे एक गुणधर्म आहे, गुण आहे. म्हणून सौंदर्य शब्द हा भाववाचक नामात येतो. भाववाचक नामाची परिभाषा बघा. ज्या नावाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण, धर्म किंवा जात याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरण, चांगुलपणा, चपळाई, मोठेपणा, नम्रता, लबाडी, भव्यता, संपन्नता, माणुसकी आणि सौंदर्य हे जे सगळे शब्द आहेत ते एका व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे गुणधर्म सांगतात, त्याची जात सांगतात. म्हणून ह्या शब्दाला काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. दुसरा विकारी शब्दामधील प्रकार आहे सर्वनाम. सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार. सर्वनामामध्ये आपण एक पॅराग्राफ पाहिला होता. त्यामध्ये बघा, गणेश हा इयत्ता 4थी मध्ये शिकतो. गणेशने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. गणेशचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. गणेशला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. गणेशचे कौतुक सर्वांनी केले. यामध्ये गणेश शब्द हा पुन्हा पुन्हा आलेला आहे. उसकी बार बार पुनरावृत्ती हुई है. तो ये पुनरावृत्ती टाळने के लिए, ये पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण त्यामध्ये काय करतो? त्या जागी काही सर्वनामांचा उपयोग करतो. तर बघा, गणेश हा इयत्ता 4थी मध्ये शिकतो. त्याने एकदा वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. त्याचा वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. त्याला वर्ग शिक्षकांनी शाबासकी दिली. त्याचे कौतुक सर्वांनी केले. तर गणेश हा शब्दाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण गणेश या शब्दांच्या जागी त्याने, त्याचा, त्याला, त्याचे या सर्वनामांचा उपयोग केलेला आहे. म्हणजे सर्वनामाची व्याख्या काय होते की जे शब्द नामाऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या बघा, नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे नामाची पुनरावृत्ती
टालने के लिए जिस शब्द का उपयोग किया जाता है उस शब्द को सर्वनाम कहते हैं. जसं उदाहरण मी, हा, तू, कोण, काय इत्यादी. त्याच्यानंतर सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. फक्त हे 6 प्रकार लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर जो तिसरा आहे विशेषण. विशेषण हा आपला तिसरा प्रकार आहे. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगतो किंवा अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरण मेघना सुंदर मुलगी आहे. तर सुंदर हा शब्द काय सांगतो? मेघनाबद्दल आपल्याला माहिती सांगतो. जसं आपण अजून एक उदाहरण असं ओरली पाहूया. गुलाबाचे फूल खूप सुंदर आहे. तर सुंदर हा शब्द काय सांगतो? त्या गुलाबाच्या फुलाबद्दल विशिष्ट माहिती सांगतो किंवा अधिक माहिती सांगतो. आता गणेश खूप हुशार मुलगा आहे. हुशार शब्द काय सांगतो? गणेश बद्दल आपल्याला विशिष्ट माहिती सांगतो किंवा अधिक माहिती सांगतो. तर अशा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर या वाक्यामध्ये मेघना सुंदर मुलगी आहे. तर सुंदर ही काय आहे? मेघनाची विशेष माहिती आहे. विशिष्ट माहिती आपल्याला सुंदर हा शब्द सांगत आहे. नंतर आहेत विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे गुण विशेषण, दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण, तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण, चौथा प्रकार आहे नामसाधित विशेषण, 5वा प्रकार आहे धातू साधित विशेषण आणि 6वा प्रकार आहे अव्यय साधित विशेषण. तर फक्त विशेषणाचे एकूण 6 प्रकार पडतात, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपला जो चौथा प्रकार आहे विकारी शब्दांचा चौथा प्रकार म्हणजे शब्दांच्या जातीमधील चौथा प्रकार तो आहे क्रियापद. क्रियापद कशाला म्हणतात? जोपर्यंत वाक्यात क्रियापद नसते किंवा जोपर्यंत वाक्यामध्ये क्रियापद येत नाही तोपर्यंत वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. तर क्रियापदाची व्याख्या अशी होते की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मतलब क्रियापद के कारण वाक्य की जो है वाक्य का अर्थ प्राप्ति होती है, वाक्य को अर्थ प्राप्ति होती है, उसका अर्थ मालूम पड़ता है. जब तक वाक्य में क्रियापद नहीं रहता है तब तक वाक्य पूरा नहीं होता है, वाक्य को अर्थ प्राप्त नहीं होता है. उदाहरण गणेश अभ्यास करतो. तो करतो हा क्रियापद आहे. तर कारण करतो हा जर शब्द नसेल तर वाक्य पूर्ण होत नाही. फक्त गणेश अभ्यास एवढंच जर दिलेलं असेल तर आपल्याला वाक्याचा अर्थच कळत नाही. म्हणजे वाक्य इथं पूर्णच होत नाही. गणेश अभ्यास तर करतो लिहिल्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का? नाही. तर करतो या शब्दामुळे वाक्याला अर्थ प्राप्ती होते म्हणजे वाक्य पूर्ण होते. गणेश अभ्यास करतो. तर करतो ही काय आहे? क्रियावाचक एक शब्द आहे. तर या क्रियावाचक शब्दामुळे या वाक्याला अर्थ प्राप्ती होत आहे म्हणून करतो हा शब्द काय आहे? या वाक्यातील क्रियापद आहे. दुसरं उदाहरण बघा. स्वरा पुस्तक वाचते. स्वरा पुस्तक वाचते. तर वाचते या शब्दातील स्वरा मतलब स्वरा पुस्तक वाचते. वाचते हा शब्द काय आहे? इथे वाक्य पूर्ण करत आहे. वाक्याला अर्थ प्राप्ती होत आहे. वाचते या शब्दामुळे वाक्याला अर्थ प्राप्ती होत आहे म्हणून वाचते हा शब्द काय आहे? या वाक्यातील क्रियापद आहे. तर इथे आपण एकूण किती प्रकार पाहिलेले आहेत? 4 प्रकार. वाक्य शब्दांच्या जातीमधील एकूण 4 प्रकार पाहिलेले आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तर हा चौथा प्रकार आपला इथे क्रियापद संपलेला आहे. हेलो बच्चों, मेरी आवाज आ रही है आपको? अगर आपको इस पे कुछ भी डाउट है तो मुझे पूछ लीजिए, ठीक है? कुछ क्वेश्चन है तो पूछ लीजिए. अरे इधर भी आई हो हेलो टीचर, हेलो, अव्यय विशेषण के बारे में बताइए ना. विशेषण के बारे में? ओके, ठीक है बेटा. विशेषण की मैं स्लाइड ओपन करती हूँ और आपको विशेषण के बारे में बताती हूँ. ओके ओके टीचर.
ओके, विशेषण म्हणजे काय की विशेषण हा आपल्याला नामाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला विशेष माहिती सांगतो. म्हणजे जे वाक्यातलं नाम असतं त्या नामाबद्दल काय मतलब संज्ञा के बारे में आपको विशेष माहिती देता है, अधिक जानकारी बताता है, उसको बोलते हैं विशेषण. जसे की उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे, मेघना सुंदर मुलगी आहे. तर ही मेघना कशी मुलगी आहे? सुंदर मुलगी आहे. तर सुंदर हा शब्द काय देतो आपल्याला? मेघनाबद्दल विशेष माहिती सांगत आहे की मेघनामध्ये हा सुंदरता एक विशेषता गुण आहे किंवा विशेष गुण आहे. तर हा सुंदर शब्द आपल्याला मेघनातील एक विशेष गुण दाखवत आहे. मेघनाबद्दल अधिक माहिती सांगत आहे म्हणून हा विशेषणात मोडतो. तसं अजून उदाहरण मी सांगते, गणेश खूप हुशार मुलगा आहे. हुशार शब्द काय सांगतो? गणेश मधला गुण सांगतो. मतलब गणेश गणेश बहुत होशियार लड़का है. तो होशियार ये शब्द हमें गणेश के बारे में विशेष माहिती बताता है. तर हे झालं विशेषण. जसं लाल रंगाचे फूल आहे. लाल शब्द काय सांगत आहे? त्या फुलाबद्दल माहिती सांगत आहे. गुलाबाचे फूल खूप सुंदर आहे. सुंदर हे शब्द आपल्याला त्या गुलाबाची विशेषता सांगत आहे किंवा गुलाबाबद्दल काय सांगत आहे? विशेष माहिती सांगत आहे. त्याला म्हणतात विशेषण. समजलं का बेटा? हाँ टीचर. टीचर अव्यय विशेषण. क्या हुआ? टीचर अव्यय विशेषण के बारे में बताओ. कोणता विशेषण? अव्यय विशेषण. हाँ. हे जे प्रकार आहेत बेटा, हे प्रकार म्हणते अव्यय साधित विशेषण. अव्यय साधित. हे आपण प्रकार नाही पाहिलेले. फक्त आता ह्या लेक्चर मध्ये फक्त तुम्ही विशेषण म्हणजे काय आहे त्याचे प्रकार आपण पुढच्या यामध्ये पाहू. आता फक्त विशेषण तुम्हाला समजून घ्यायचं आहे की विशेषण म्हणजे काय आहे. विशेषण म्हणजे समजलं ना? हेलो टीचर, आज का होमवर्क क्या रहेगा? होमवर्क आपको सगळ्या नामाबद्दल काही उदाहरणं लिहायची आहेत. सर्वनामाचे उदाहरण, ठीक आहे, आणि विशेषण आणि क्रियापदाचे 4 उदाहरणं आपल्याला होमवर्क मध्ये लिहायचे आहेत. ओके. यस टीचर. और किसी को डाउट है? हेलो हेलो, आवाज आ रही बच्चों मेरी? हेलो हेलो. तर मुलांनो, आज आपण कोणता अभ्यास केलेला आहे? शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीमधील आपण विकारी शब्दामधील नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दांच्या जातीचा आज अभ्यास केलेला आहे.